रामगिरी महाराज यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे राज्यभर पडसाद उमटू लागले आहेत. 15 ऑगस्ट रोजी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात पंचाळे गावी अखंड सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रवचन करताना रामगिरी महाराज यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केली. या वक्तव्याचे व्हिडिओ क्लिप समाज माध्यमांवर व्हायरल झाले आणि अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मुस्लिम समाजाने रामगिरी महाराजांचे निषेध करत रस्ता रोको केला. याचे पडसाद साताऱ्यातही उमटू लागले असून मोठ्या संख्येने मुस्लिम समाज सातारा शहर पोलीस ठाण्यात जमा झाले. यावेळी महंत रामगिरी यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली. मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाबरोबर सहाय्यक पोलीस अधीक्षक राजीव नवले यांनी चर्चा केली आणि निवेदन देण्यात यावे अशी सूचना केली. मात्र जमलेला मुस्लिम समाज रामगिरी महाराज यांच्यावर प्रक्षोभक विधान केल्याबद्दल, धार्मिक भावना दुखवल्याबद्दल गुन्हा दाखल करावा या मागणीवर ठाम होते. दुपारी 3 वाजेपर्यंत मुस्लिम समाजातील लोक पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडून बसले होते.